पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। अहिल्यानगरच्या पाथर्डी शहरातील हनुमान बाग परिसरात पूर परिस्थिती। वाहत्या पाण्यात शेतकऱ्यांचं पशुधन वाहून गेलं। पाथर्डी शहरात मुसळधार पावसाची हजेरी। बीडच्या अंबाजोगाईमधील राक्षसवाडीमध्ये तलाव फुटला। अतिवृष्टीमुळे तलाव फुटल्याची माहिती। अनेक गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। बीडच्या आष्टी तालुक्यातल्या गहुखेलमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस। पावसामुळे सर्व नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। गहुखेलमध्ये कांदा चाळीसह एक पिकअप वाहनही वाहून गेले। शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। करमाळ्यातील कोर्टी गावात ढगफुटी सदृश पाऊस। अनेक ठिकाणी शेतात पाणी। कोर्टीमधून पुण्याला जाणारा रस्ता बंद। कोर्टी गावाचा करमाळा आणि आजूबाजूच्या गावांशी संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस। घाटनांद्रा परिसरातील 3 घणत या पुराचं पाणी शिरलं। दरम्यान सारनेर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे घाटनांद्राच्या आसपासच्या गावांशी संपर्क तुटला। पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरामध्ये शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला। परिसरात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कांदा वाहून गेल्याची माहिती। शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान। पैठण तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार। पुण्यातील खेडमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान। कांदा लागवड पाण्यासाठी दरम्यान पावसामुळे काढणीला आलेलं सोयाबीन पीक सुद्धा खराब होण्याची शक्यता। पुण्यातील लोणी काळभोरमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप। घोरपडे वस्ती ही पाण्याखाली। इंदापूरच्या सणसर गावामध्ये पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर। अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांची तारांबळ। कालपासून इंदापूर तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। राज्यात पुढचे 48 तास पावसाचा इशारा। भारतीय हवामान विभागाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जास्त पाऊस पडण्याचाही अंदाज। पुण्याच्या वाघोली केसनंद परिसरामध्ये आणि आळंदी फाट्यावर पाणीच पाणी। सातव कॉर्नर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचलं। रस्त्यावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीलाही फटका। धाराशिव जिल्ह्यातील तेरणा नदीला पूर तर कळंब तालुक्यातील संजितपूर गावाचा संपर्क तुटला। पावसामुळे अनेक भागातील पिकांचेही प्रचंड नुकसान। धाराशिवमध्ये निम्न तेरणा धरणाचे 10 दरवाजे उघडले। प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। धरणातून सध्या 13,672 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नांदेडमधील जोरदार पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्पाचे 10 दरवाजे उघडले। गोदावरी नदीपात्रात 1 लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। गोदावरी नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा। बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्येही मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांच्या शेतांसह घरांमध्ये पाणी शिरलं। आष्टी, पाटोदा, शिरूर, माजलगावसह गेवराई या परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी। तर पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश पाऊस। परिसरातील सर्वच रस्ते जलमय। पाण्यात वाहनधारकांचा जीवघेणा प्रवास। हर्षी परिसरातील तूर, मका, कापूस, सोयाबीनची पिकंही पाण्याखाली। अहिल्यानगरच्या जामखेड रोडवर सारोळा बद्धी या ठिकाणी पूल वाहून गेला। या मार्गावरील वाहतूक यामुळे विस्कळीत। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस तर जनावर आणि शेतीचंही मोठं नुकसान। कापूस यासह फळबागांना मोठा फटका। बीडच्या शिरूर कासारमधील सिंदफणा नदीला पूर तर पुरामुळे नदीकाठच्या पिकांचंही नुकसान। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। 2 चिमुकल्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बापाचा पुराच्या पाण्यातनं जीवघेणा प्रवास। माजलगाव तालुक्यातल्या गव्हाणथडी इथला प्रकार। थर्माकोलवर चिमुकल्यांना बसवून मित्राच्या मदतीनं पाण्यातनं काढली गाठ। मुंबईतील मुसळधार पावसाचा लांब पल्ल्यांच्या गाड्यांना फटका। मेल एक्सप्रेस गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं। दरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या गाड्यांवर या पावसाचा मोठा परिणाम। मुंबईमध्ये मातोश्री समोरील रस्त्यांवर पावसाचं पाणी साचलं। वाहनांच्या लांबच लांब रांगा। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटही पूर्णपणे पाण्यानं भरलंय। पाणी भरल्यामुळे व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना नाहक त्रास। तर नवी मुंबईमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात। वाशी टोल नाका परिसरात साचलं पाणी। महामार्गावरील वाहतुकीचा वेगही मंदावला। पनवेलमधील कुंभारवाडा परिसरात पाणीच पाणी। कुंभारवाड्यामधील अनेकांच्या घरांमध्ये शिरलं पाणी। पाणी शिरल्यामुळे घरातील साहित्यांचं प्रचंड नुकसान। रिक्षा तसंच वाहनही पाण्याखाली। पनवेलमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस। बांठिया शाळेच्या समोर पावसाचं पाणी साचलं। सध्या पावसानं घेतलेली विश्रांती।
नवी मुंबईत पावसाला जोरदार सुरुवात. जुईनगर, सानपाडा, वाशी, तुर्भे या परिसरात सर्वत्र पाऊस. सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याची माहिती. पनवेल आणि परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस. गाडी नदी ओसांडून वाहू लागली. दरम्यान नदीवरील पाणी पुलाजवळ पोहोचलं. नेवासा तालुक्यातील खामगाव तालुक्यात या ठिकाणी गावातल्या वाडांना पुराचा फटका. शेतकरी सुनील सोलट आणि अरुण सोलट यांचं कापूस पीक भुईसपाट. फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान. बीडच्या आष्टी आणि शिरूर कासारमध्ये ढगफुटीसदृश पाऊस. देवळाली गावामध्ये पाणी शिरलं. कारखेल खुर्द आणि चैभानी नमगाव या ठिकाणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. बीडच्या कोथाळा आणि साळेगावमधील सरस्वती नदीला पूर. पुराच्या पाण्यातनं 2 जणांचा जीवघेणा प्रवास. पूर परिस्थितीमुळे परिसरातील वीज पुरवठा सुद्धा खंडित. माजलगाव तालुक्यातील गंगा मसला या ठिकाणी मोरेश्वर मंदिर मुसळधार पावसानं पाण्याखाली. मंदिराचा केवळ कळस दिसून येत असून अख्खं मंदिर पाण्याखाली. बीड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून धुवाधार पाऊस. बीड जालन्याच्या सीमेवर असलेली गोदावरी नदी पात्र ओसांडून वाहू लागलंय. गोदावरी नदी क्षेत्रात समाधानकारक पाऊस. ड्रोन दृश्यही समोर. बीडच्या तपे निमगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये पाणी शिरलं. गोदाकाठी असलेल्या तपे निमगावला पावसाचा हा मोठा फटका. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. बीडच्या गेवराई तालुक्यातल्या मनुबाई जवळा या ठिकाणी गेल्या 3 दिवसांपासून पाऊस. पावसामुळे कपाशीत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. गोदाकाठी कापसासह इतर शेती पिकंही पाण्याखाली. चालू वर्षी प्रथमच जायकवाडी धरणातनं 1,03,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरणाचे 27 दरवाजे उघडले. धरणाचे 1 ते 9 आपत्कालीन दरवाजे 3 फुटांनं उघडल्याची माहिती. गोदाकाठी असलेल्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. पैठण तालुक्यातील पाचोड, आडूळ, कठेठण या ठिकाणी महामांडवा परिसरात जोरदार पाऊस. शेतात पाणी साचून तूर, उडीद, सोयाबीन, कापूस आणि कांदा पिकांचं नुकसान. अजूनही बऱ्याच ठिकाणी पाणी ओसरलेलं नाहीये. तर पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहराचा पाणी पुरवठा दिवसभर विस्कळीत. दिवसभर पंपगृहाला वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा होणार नाही. धाराशिव जिल्ह्यामध्ये सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले. 8,000 क्युसेकनं सीना नदी पात्रात विसर्ग सुरू. परांडा तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले. धाराशिवमध्ये झालेल्या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी केली पाहणी. कळंब तालुक्यातील शेलगाव, जहागिरी, सातेफळ आणि वाघोली या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत साधला संवाद. जायकवाडी धरणातनं 1,00,000 क्युसेकपेक्षा सुद्धा अधिक वेगानं पाण्याचा विसर्ग. गोदावरी नदीला मोठा पूर येण्याची शक्यता. नदी काठावरील गावांमधून प्रशासनाद्वारे दवंडी देऊन सतर्कतेचं आवाहन. परभणी जिल्ह्यामध्ये गेले 3 दिवस जोरदार पाऊस. 9 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी. खरीप पिकांचंही प्रचंड नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये संततधार पाऊस. शेती पिकांचं मोठं नुकसान. सोयाबीन पिकामध्ये पाणी साठलं. तर तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे कळंब तालुक्यातल्या संजितपूर गावाचा संपर्क तुटला. जालना जिल्ह्याला 3 दिवस येलो अलर्ट जारी. तर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. अनेक ठिकाणी नद्यांना सुद्धा पूर. जालन्यातील अंबड, घनसावंगी तालुक्यातील 6 महामंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद. तर अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीप पिकांसह फळबागा पाण्याखाली. जालना जिल्ह्यात 17 सप्टेंबरपर्यंत येलो अलर्ट. प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन. सोलापुरात नाल्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेलेल्या रिक्षाचालक सतीश शिंदे यांचा अद्यापही शोध लागेना. खासदार प्रणिती शिंदे यांनी घटनास्थळी भेट देत अधिकाऱ्यांची केली कानउघडणी. पुणे शहर आणि जिल्हा परिसरात काल रात्रीपासूनच संततधार पाऊस. पुण्यातील घाटमाथा आणि धरण परिसराला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुण्यातील सोलापूर रोड परिसरातल्या लोणी आणि कदम वस्ती भागामध्ये जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी पाणी साचलं. तर पुणे सोलापूर महामार्गावर पाणीच पाणी. अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी. पुण्याच्या घाट माथ्यावर जोरदार पावसाची हजेरी. तर खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवणार. नदीकाठच्या गावांना यामुळे सतर्कतेचा इशारा. बारामती शहर आणि तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू. शेतजमिनींना तळ्याचं स्वरूप. बारामतीमधील जळोची या भागामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी. अजून देखील संततधार पाऊस सुरू. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून